माऊली, तुला असं कधी झालंय का ग की समोरच्या माणसाच्या मनाचा थांगपत्ताच लागत नाही, त्याच्या मनाचा तळच सापडत नाही, नेमकं त्याच्या मनात काय चाललंय ते कळतच नाही आणि त्यामुळं आपण अगदी गोंधळून जातो. तशीच काहीशी अवस्था झालीये बघ माझी या शनिदेवाना पाहून. या 7.5च्या निमित्तानं ते विक्रमादित्य राजाला शिक्षा करणार हे माहीत आहेच, पण त्यांची पद्धत खूप निराळी आहे. कधी ते गोड वागून आनंदित करतात आणि कधी बेसावध आपल्याला पाहून जोरदार टोला हाणतात. तशीच काहीशी अवस्था झाली आहे या विक्रमादित्याच्या कथेमध्ये. पाहूया पुढे काय होतंय ते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अहो, आपल्या घरातील तो बकासूर जागृत झाला की नाही? त्वरित आज देखील त्याला आपल्या व्यापाराच्या ठिकाणी घेऊन जातो. आज देखील आपलं भाग्य उजळलं तर दुग्ध शर्करा योगच म्हणावा. हो हो, मीही त्वरित पाहते त्यांचं स्नान झालं आहे का नाही ते. पिताश्री, माते, काय झालं? का ओरडतीयस तू एवढी? आपण फसलो आहोत. ईश्वरा, काय अकृत घडले हे? अगं काय झालं ते तर सांग. माते, पिताश्री, तुम्ही म्हणाला होतात ना की माझा विवाह त्याच्याशी करून द्याल, परंतु परंतु अगं परंतु काय? जरा स्पष्ट बोल ना. मीही त्या स्वप्नांमध्ये रमले होते, परंतु तो मला असे फसवेल असे मला वाटलेच नव्हते. माझीच मती गुंग झाली होती. अगं हे काय बोलतीयस? काय फसवणूक केली ते तर सांग. माते, पिताश्री, कोठे गेला तो? निघून गेला? पळून गेला? एका अर्थाने तो गेला हे योग्यच झाले. तसाही तो अनोळखी पांतस्थच होता. त्याच्या येण्याने आपली भरभराट झाली खरी, पण काही नुकसान तर झाले नाही ना? झाले आहे पिताश्री, मी तेच सांगायचा प्रयत्न करते आहे. तो माझा मौल्यवान कंठा घेऊन गेला आहे. काय? हे घडलं कसं? काल रात्री मला वाटले होते की सकाळच्या प्रहरी तो मला माझा कंठ परत करेल, परंतु पाहिलं, या सर्व प्रसंगामध्ये तुम्ही कारणीभूत आहात. तुमच्यामुळे तो घरामध्ये आला. काय तर म्हणे पायगुण चांगला आहे. अरे पण हे कसं नाही जाणलं की आपला नफा करून देण्यामध्ये त्याचा काही धूर्त डाव असेल? अहो, मला काही स्वप्न पडले होते का? त्याच्या येण्याने आपली भरभराट झाली हे देखील सत्य आहे ना? त्यापेक्षाही मोठे खिंडार पडले आहे. त्याचं काय?
त्याने हिचा मौल्यवान कंठा गिळंकृत केला आहे. सत्यवचन केला आहे. तो कंठा खरेच गिळंकृत केला आहे. होय ना? मग तो आम्हास एन केन प्रकारे बाहेर काढून दे. नाही नाही, ते माझ्या हातात नाही. कारण तो कंठा मी नव्हे तर या हंसाने गिळंकृत केला आहे. आणि न्यायशास्त्राच्या आधारे ज्यानं तो कंठा नेला आहे त्याला सर्वप्रथम बंदी बनवायला हवं आणि त्याकडून तो अवगत केला पाहिजे. आपण घाबरू नये, त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. हे तू काय करतो आहेस? हा पळून जाऊ नये म्हणून ह्याच्या भोवती पिंजरा बांधतोय. परंतु हे तर हंसाचे चित्र आहे. इथे पिंजरा कशाला बांधायचा? अहो, यानेच तो कंठहार गिळंकृत केलाय. म्हणून ह्याला तुरुंगवास भोगाची शिक्षा देतो आहे मी. तुझे असे म्हणणे आहे की या चित्रातील हंसाने तो कंठा नाहीसा केलाय? अर्थात. हो, मी असत्य कथन का करेन? हे बघा, तुमच्या घरात राहून तुम्हाला माहित नाही की हा हंस मायावी आहे. काल मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी याची चौर्य क्रीडा पाहिली म्हणून. अन्यथा काय केले असते तुम्ही? हे बघा, मी तुम्हा सगळ्यांना सावध करतो. ऐका माझं. या असल्या पोरखता आम्हास काय सांगत आहेस? तू काहीही सांगशील आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवू. थांब, तू असा नाही ऐकणार. तुला अद्दल घडलीच पाहिजे. चल चल. अहो ऐकत. चल बाहेर. ये बाहेर. निघ बाहेर. चल. पुरे झाले. अजून किती फसू पाहणार आहे समाज तू? बघा मंडळी, हा काय म्हणतो आहे? म्हणे आमच्या घरातील हंसाने नव्हे तर हंसाच्या निर्जीव चित्राने माझ्या कन्येचा सोन्याचा कंठा गिळला. परंतु महाशय, हे सत्य आहे. एक शब्द देखील बोलू नको. अरे, गरजू समजून तुला दिली ओसरी तर तूच हातपाय पसरी अशी अवस्था झाली आहे माझी. सत्य तर हे आहे की तूच चौर्य कर्म केले आहेस. तूच. तुमच्या वयाचा आणि तुम्ही जो मला आधार दिला त्याचा आदर करतो मी. परंतु आता हे असह्य होत आहे. तुम्ही कोणाशी बोलतात याचा भान आहे का? अरे, सर्वसाधारण चौर्य कर्म करणारा तू उगाच तुला आसरा दिला. नाही तर काय? बरे झाले, वेळीच ह्याचे खरे रूप आपल्या समोर आले. नाहीतर ह्याने आपल्या कन्येला देखील फसविले असते. असा कसा फसवेल? अजून मी जिवंत आहे म्हटले. तुझा सर्व डाव मी ओळखून आहे. जाणून बुजून तू माझ्या दुकानात आला, मुद्दामून भरभराट केली जेणेकरून मी तुझ्यावर प्रसन्न व्हावे आणि तुला घरी आणावे. आणि तेच घडले तुझ्या मनासारखेच. त्या पश्चात तू काय केलं तर सापळा रचला. अरे, आण माझ्या मुलीचा कंठा, आण. मी तो कंठा घेतलेला नाहीये. होय का? होय. मग त्या घरातील हंसाने माझ्या कन्येचा कंठा गिळला या कथेवर आम्ही विश्वास ठेवायचा? कोण कुठला साधारण व्यापारी तो आम्हाला दोषी म्हणतोयस? आमच्या नगरीत इतक्या उच्च स्वरात बोलण्याचे कोणी धाडस देखील करत नाही. आणि तू उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्यचा अपमान करतोयस. तू राजा विक्रमादित्यचा. काय काय म्हणे? राजा विक्रमादित्य आणि कुठल्या नगरीचा? उज्जैन नगरीचा. हो, काय करताय? शिक्षा. त्या नगरीचं नाव उच्चारणं इथं राजद्रोह गणला जातो. तोच तू केला आहेस. काय असंबंध बोलताय? हे बघा, आम्ही जर मनात आणलं ना तर घेऊन जा याला. चला. याला तुरुंगात टाका. घेऊन जा याला. तुरुंगात टाका याला. चल. मी आलोच. माझ्या कन्येचा सोन्याचा कंठा घेतला याने, माझ्या मुलीचा.
तुमच्या आठवणीने राजकुमारी किती अस्वस्थ झाल्या आहेत, परंतु त्यांच्या पिताश्रींनी दिलेल्या आज्ञेपुढे त्या सुद्धा असमर्थ आहेत. त्यांची तळमळ आता मला बघवत नाही. राधिका, तू खरंच माहेरी जाणार आहेस असे कोणासही न सांगता? आणि हे जर राजकुमारींना समजलं तर त्यांची काय अवस्था होईल? अगं तूच एकमेव आधार आहेस त्यांचा. त्यांच्यासाठीच मी जाणार आहे. मला खात्री आहे की महाराज विक्रमादित्य यांच्या बाबत येथील महाराजांना काहीतरी चुकीचा समज झाला आहे, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय. खरं काय ते मला बघावंच लागेल. त्याशिवाय जीवात स्वस्थता लाभणार नाही. मला जायलाच हवं. येते. हनुमा, आवरलं का रे? अरे लक्ष कुठं तुझं? अगं ते बघ की तिकडं ते सैनिक कसं त्या चोराला घेऊन निघालेत. व्यापाऱ्याच्या घरात चोरी केली म्हणून आणि तुझ्या नगरीमधनच आलाय. जाऊ दे, चल निघूया. कधी एकदा महाराजांना भेटते असं झालंय मला. आवर, चल बस. बस बस. अहो ऐका माझं, मी काही केलेलं नाहीये. अहो मी काहीच केलेलं नाहीये. ऐका माझं. अहो मला सोडा, मी काही केलेलं. काय गुन्हा आहे या मनुष्याचा? महाराज, 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 प्रणाम महाराज. मी आपली क्षमा मागतो महाराज. आपल्या अनुमतीशिवायच मी इथे उपस्थित झालो. कोण आहेस तू? महाराज, आपल्या या नगरीमध्ये माझा छोटासा व्यवसाय आहे, धान्य विकण्याचा. हा दुष्ट मनुष्य 2 दिवसापूर्वी माझ्या दुकानात आला होता. मला वाटलं त्याचा पायगुण चांगला असावा, कारण त्या दिवशी माझ्या दुकानामध्ये चांगली विक्री झाली होती. त्याचे उपकार स्मरून त्यास मी माझ्या घरी नेले, त्याला खाऊ पिऊ घातले, याला विश्रांती देखील दिली. महाराज, इतकेच काय तर मी याला आसरा सुद्धा दिला. पण या दुष्ट मनुष्याने माझ्या या चांगुलपणाचा याने घात केला. माझ्या पुत्रीचा सोन्याचा कंटा याने हडप केला महाराज, हडप केला. तुला यावर काही सांगायचे आहे? महाराज, हे असत्य आहे. या अशा गोष्टी करण्याची मला आवश्यकता नाही महाराज. नाही महाराज, याचे काही ऐकू नका. अहो कुठलाही अपराधी त्याचे अपराध मान्य करतो. मी सांगितले होते ना, हा बोलून आपल्याला संमोहित करतो. त्यामुळे यास त्वरित शासन झाले पाहिजे. महाराज, खरा राजा तोच जो कुठलाही निर्णय देण्याआधी प्रत्येक गोष्टींचा सर्व बाजूंनी विचार करतो. महाराज, मला माझी बाजू मांडायची संधी हवी आहे. तू हे विसरतोयस की तू अपराधाच्या जागी उभा आहेस. बघा महाराज, हा उलट आपल्याला ज्ञान देत आहे. काय तो उद्दामपणा. अहो महाराज, इतकेच नाही तर याने सर्रास क्षमा असावी महाराज. म्हणजे आपल्या नगरीमध्ये ज्या नगरीचे नाव उच्चारण्यासाठी देखील बंदी आहे, त्या नगरीचे नाव घेतले तेही सर्वांसमक्ष. काय? ज्या नगरीत आमचा अपमर्द करण्यात आला त्याचे नाव उच्चारण्याचे तू धाडस केलेस. आम्ही तुझ्यावर देखील दया दर्शवली असती, परंतु या गुन्ह्यात शासन झाल्याशिवाय राहणार नाही. शिपाई, आत्ताच्या आत्ता ह्या क्षणी या अपराधाचे हात पाय मोडून टाका.
हाल हाल व्हायला हवेत ह्याचे. राजद्रोहाचा आरोप लावण्यात येत आहे या व्यक्तीवर. महाराज 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 माझा ऐका. महाराज इतकी कठोर शिक्षा देऊ नका महाराज. मी काही केलेलं नाहीये. मी अपराधी नाहीये महाराज. आमच्या आज्ञेचं त्वरित पालन करावं. महाराज माझं ऐका महाराज. मला इतकी कठोर शिक्षा देऊ नका महाराज. अहो मी काहीच केलेलं नाहीये. मी अपराधी नाहीये महाराज. ऐका माझं महाराज. मी काहीच केलेलं नाहीये महाराज. महाराज ऐका माझं. इतकी कठोर शिक्षा देऊ नका महाराज. महाराज विक्रमादित्य, तू कितीही आक्रोश कर, तुझं कोणीही ऐकणार नाही. ऐका माझं. मी काही नाही केले. चल तू बांध राहिला. ऐका माझं. बांधायला ऐका ऐका माझं. मी काहीच केलेलं नाहीये. ऐका माझं. मी काही नाही केलंय. हे सगळं तुला टाळता आलं असतं जर गुन्हा मान्य केला असतास तर, क्षमा मागितली असतीस तर. आता भोग आपल्या कर्माची फळं. हो पण मी काहीच केलेलं नाहीये. ऐका माझं. राजाचा अपमान करतोस तू. ऐकलंस का? गाडी आता वाऱ्याच्या वेगाने न्यायला हवी. दिवस बघ किती वर आलाय. बरं आता का आता पोटात विचार गेलेत. आता मग कशी गाडी पळवती? हो हो. माझी आता एकच विनंती आहे, आणखी कुठला विघ्न नको यायला. कोणाचा आवाज आहे रे हा? काय माहित, पण कोणतरी भयंकर अडचणीत आहे. तिकडूनच आवाज येतोय. धाव तिकडे. अग पण आपल्याला विलंब होईल ना. कोणाचा जीव असा धोक्यात असताना पळून जाणं आपली रीत नाही. धाव. मंडळी, म्हणूनच म्हणतात कोणत्याही देवाची अवकृपा झाली तरी चालेल, पण या शनिदेवाची अवकृपा नको, वक्रदृष्टी नको. कारण शनिदेव हे असे एकमेव आहेत की त्यांची वक्रदृष्टी जर पडली तर त्याच्यातून सुटका बिलकुल नाही. आणि म्हणूनच सगळे लोक त्याला फार घाबरून असतात. शनिदेव तसं विनाकारण कधीच कुणाला काही त्रास देत नाहीत. ते तुम्हाला फक्त तुमची योग्यता दाखवून देतात. तुमच्या कर्मानुसार जे तुम्हाला मिळायला हवं ते तुम्हाला देतात. चांगलं कर्म असेल तर चांगली फळं देतात, वाईट वागलो असेल तर वाईट फळं देतात. असो, हे झालं आपल्याबद्दल. पण आता विक्रमादित्याच्या बाबतीत शनिदेवांचं काय पाऊल असेल, ते किती कठोर वागतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पण पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.